चला तर फ्रेंड्स, तुम्हाला पण अशाच पद्धतीने झटपट होणारी, झणझणीत आणि चमचमीत अशी दोडक्याची भाजी सहज सोप्या पद्धतीने बनवायची असेल तर माझा पूर्ण व्हिडिओ पहा. तर बघा, यासाठी मी या ठिकाणी थोडंसं ओलं खोबरं घेतलेलं आहे, 5-6 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत, थोडंसं आलं घेतलेलं आहे, त्याचबरोबर थोडेसे भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत, कोथिंबीर घेतलेली आहे, मीठ घेतलेलं आहे, 1 चमचा 2 चमचे काळं तिखट घेतलेलं आहे, त्याचबरोबर थोडीशी हळद घेतलेली आहे, गरम मसाला घेतलेला आहे. आता हा गरम मसाला मी घरी तयार केलेला आहे. तुम्हाला त्याची रेसिपी हवी असेल तर कमेंट करा. तर बघा, या ठिकाणी मी दोडके अशा पद्धतीने 4 भाग करून कट करून घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये हा तयार मसाला भरून घेतलेला आहे. आता बघा, एका कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये जिऱ्याची फोडणी टाकलेली आहे आणि हे सगळे दोडके त्याच्यामध्ये टाकलेले आहेत आणि ते व्यवस्थित आपल्याला एक 10 मिनटं छान परतून घ्यायचे आहेत. थोडंसं हे करून आता जो राहिलेला मसाला आहे तो पण त्याच्यामध्ये ॲड करायचा आहे आणि व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. आणि बघा, एक 10 मिनटं व्यवस्थित परतून झाल्यानंतर आपल्याला गरजेनुसार पाणी घालायचं आहे त्याच्यामध्ये. तुम्हाला जेवढा रस्सा भाजी हवी का तुम्हाला थोडंसं ग्रेव्ही टाईप हवं आहे तसं तुम्ही ॲडजस्ट करू शकता. तर बघा, 10 मिनिटांनी छान दोडक्याची भाजी तयार आहे. थँक्यू फॉर वॉचिंग.